चिखली तालुक्यातील पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। इंधनाच्या काळ्या बाजारावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देत प्रशासनाने विशेष पथक तयार केल्याची माहिती यावेळी देण्यात आली। चिखली शहर आणि तालुक्यात निर्माण झालेल्या पेट्रोल डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या। इंधन पुरवठ्यावरील अडचणी, वाढती गर्दी आणि काळा बाजारांच्या तक्रारी यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची अवैध साठवणूक तसेच जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष फिरक पथके तयार करून ज्या ठिकाणी बेकायदेशीर साठवणूक किंवा विक्री आढळेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। यावेळी बोलताना श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले। शेती मशागतीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध राहील अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान इंधन टंचाईमुळे काही ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। काळा बाजार कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या बॅरल किंवा कॅन्स हे भरून दिले जात असतील तर तुम्ही तशी तक्रार प्रशासनाकडे करा, मला फोन करा। अशा इल्लीगल किंवा अवैध विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप धारकावरती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई प्रशासन करणार आहे। या सगळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स ला त्या ठिकाणी जे डिझेल लागतं ICU साठी किंवा त्यांच्या अजून कुठल्या ऑपरेशनल मेथडसाठी ते, आणि शेतकरी यांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देणार आहोत। परंतु शेतकऱ्यांना पुढं करून जर कोणी चुकीच्या पद्धतीने साठवणूक करत असेल त्याला मात्र प्रशासनाच्या कारवाईला त्या ठिकाणी समोर जावं लागणार आहे।